नमस्कार, मी ललिता आसटकर. आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की बेनिफिशियरी रेड्रेसल यामध्ये अंगणवाडी ताईच्या पोर्टलवरती किंवा अंगणवाडी जे पोषण ट्रॅकर आहे, पोषण ट्रॅकरवरती कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या तक्रारी किंवा त्यांचं म्हणणं कशा पद्धतीने ते येतं आणि सुपरवायझरनी ते कसं रिसॉल्व करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठलं ऑप्शन निवडायचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जो काही प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच अगदी मनपूर्वक तुमचे आभारी आहे. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की बेनिफिशियरी रेड्रेसल म्हणजे ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी कशा पद्धतीने बघायच्या आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने करायचं. आता बघा, इथे आपल्याला जे दिसत आहे मोर, तुमचं मराठी असेल तर तिथे आणखी दिसेल आणि त्यामध्ये मोरला तुम्ही जर जेव्हा क्लिक करता त्यावेळेस हे बेनिफिशियरी रेड्रेसल म्हणजे 1 2 3 4 5 6 वरून 6वं जे आहे बेनिफिशियरी रेड्रेसल या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. इथे आता न्यू इश्यूज आणि रिसॉल्व म्हणजे कुठले काही इश्यू आहेत का, तर या अंगणवाडी ताईच्या म्हणजे ज्यांचं आपण लॉग इन वापरलेलं आहे त्यांच्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही, त्यामुळे इथे कुठलाही इश्यू नाही आहे. तर त्यामुळे रेकॉर्ड नॉट फाउंड असं आपल्याला दिसून येते. आपण आता दुसरं बघूया. आता दुसऱ्या ताईच्याकडे आपण बघतो आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे टोटल क्वेरी रिलेटेड टू AWW, टोटल तिकीट रिसिव्ड 1, टोटल तिकीट पेंडिंग म्हणजे पेंडिंग 1 आहे, रिसिव्ह पण 1 झालेला आहे आणि कुठली तक्रार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता आपण हे सुपरवायझरचं लॉग इन बघतो आहे पोषण ट्रॅकरचं. त्या ठिकाणी आपण बघूया की ज्यावेळेस आपण डॅशबोर्ड ओपन करतो तर त्या सगळ्यात खाली हे बेनिफिशियरी रेड्रेसल आहे. याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्या पूर्ण अंगणवाडींचा पूर्ण डाटा या ठिकाणी येतो. जसं टोटल अंगणवाडी, किती क्वेरीज आहेत, क्वेरीज रिलेटेड आपल्याला कोणाशी येतील, अंगणवाडीशी रिलेटेड ज्या आहेत त्या, टोटल तिकीट रिसिव्ड, टोटल तिकीट पेंडिंग. आता ॲक्च्युली इथे कुठलंही न आल्यामुळे इथे 0 दिसते आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला असाइन टू मी करायचं आहे. सिलेक्ट अंगणवाडी आणि इथे कुठलंही काही नसल्यामुळे इथे नो डाटा फाउंड येत आहे. पण आपण एक दुसरं लॉग इन बघितलेलं आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने दिसते मी तुम्हाला ते सांगते. इथे सिलेक्ट अंगणवाडी आहे, तिथे तुम्ही एक अंगणवाडी सिलेक्ट करूनही पाहू शकता की कुठलं काही प्रॉब्लेम आहे का, नाही, ज्याचं असेल ते इथे शो होईल आणि आपल्याला मग त्याचं रिसॉल्व देखील ते करता येईल. जसं आता मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवते की त्यामध्ये एक क्वेरी झालेली आहे आणि ती कशा प्रकारे दिसते. ज्यांच्या डॅशबोर्डला जर काही क्वेरी झालेल्या असेल, काही तक्रार आलेल्या असेल तर ते अशा प्रकारे पूर्ण डिस्क्रिप्शन दिसेल की क्वेरी रिलेटेड टू कोणाशी रिलेटेड आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे. इथे त्यांनी केलं आहे रिक्वेस्ट फॉर टेक होम राशन, कुठली अंगणवाडी ते येतं आहे, कुठल्या अंगणवाडी सेंटर आहे ते येतं आहे, त्या अंगणवाडी ताईचं नाव काय ते येते आणि मोबाईल नंबरसुद्धा येते. आणि हे सगळं बघितल्यानंतर सुपरवायझर मॅडमनी आपल्याला काय करायचं, मार्क ॲज रिसॉल्व याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर ती रिसॉल्वमध्ये जाईल आणि आपले पेंडन्सी कमी होईल. यानंतरचं तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवते की त्यानंतर आपल्याला काय होणार, कशा पद्धतीने ते दिसते. आणि आपण ती रिसॉल्व केल्यामुळे आता या ठिकाणी बघा, क्वेरी रिलेटेड टू AWW, टोटल तिकीट रिसिव्ड 1 आपल्याला क्वेरी आलेली होती, त्यापैकी पेंडिंग किती आहे 0 आणि रिसॉल्व किती केला आहे तुम्ही 1. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे ह्या तक्रारीचं निवारण केलं असल्याचं या ठिकाणी दिसतं. आणि इथे पण पेंडिंगमध्ये तुमचं 0 दिसत आहे आणि तिकीट रिसॉल्वमध्ये 1 दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला पहिले AWW अंगणवाडी ताईचं पोषण ट्रॅकर चेक करून तिने त्याच्यावर मार्क केल्यानंतर ती आपल्याकडे येईल रिसॉल्वसाठी आणि आपण त्याला रिसॉल्व केल्यानंतर आपली पेंडन्सी दूर होईल आणि फक्त आपला रिसिव्ड दिसेल आणि आपण किती तक्रारी सोडवल्या हे सुद्धा या ठिकाणी दिसेल. आपल्याला त्याचा डेट दिसेल, कोणत्या डेटला तुम्ही केलेला आहे त्यानुसार आपण त्या तक्रारीचं निवारण आपण करू शकतो.